दादा ढेप एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी तुषार बापू. महत्वाचा दिवस आज फायनल दिवस आहे. आज समजेल या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण आहे आणि माइंडवाडीचे मैदान जर क्रिकेटचं जंगल असेल तर या जंगलाचा राजा कोण आहे हे आज समजेल. अक्षर टॉस जिंकलं या लगेच सांगितलं की गोलंदाजीसाठी जाणार आहोत. एक प्रोफेशनल टीम ज्या पद्धतीने एखाद्या स्पर्धेला उतरते संपूर्ण किट घेऊन आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असं हवं की जेव्हा एखादी टीम फर्स्ट इम्प्रेशन मध्ये किट वेअर करून येते ते इम्प्रेशन थोडंसं आपण पाहिलं तर स्ट्रॉंग पडतं आणि आज सकाळी माळुंगडेवाडी टीमचं इम्प्रेशन चांगलं पडलंय संपूर्ण टीमचं. दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहिलं तर माळुंगडेवाडी टीम याच मैदानामध्ये माळुंगडेवाडी टीमचे खेळाडू मोठे झालेत. अर्जुन कदम या मैदानामध्ये लहानाचा मोठा झाला. या मैदानाच्या मातीच्या कणाकणानं यांच्या मनाची नाती जोडली आहे आणि अशा मैदानामध्ये सध्या माळुंगडेवाडीच्या विरोधामध्ये माळुंगडेवाडी टीम दाखल झाली आहे. अर्जुन कदम डावखुऱ्या त्याचा फलंदाज एका बाजूला, पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर, 2 मिनिटं बापू या ओव्हर साठी ना. तिसरी ओव्हर, चौथी ओव्हर, 2 मिनिटं. बॅट्समन कोण आले? शुभम, अर्जुन आणि सौरभ आणि बॉलर कोण आहे? शुभम. येस अंपायर मॅचला करूया सुरुवात. काउंटडाऊन देऊयात 5 4 3 2 1. लेट्स प्ले द क्रिकेट. बोलूयात गणपती बाप्पा. करूया सुरुवात. फायनल डे, फायनल दिवस अर्थातच आज या स्पर्धेचा स्वर्गीय उत्तम महादेव कदम चषक 2026च्या फायनल दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू शॉटम पूल केलाय. डावखुरी हाताचा फलंदाज या मैदानामध्ये चांगला चालतो आणि अर्थातच डावखुरी हाताचा फलंदाज अर्जुन कदमच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती चौकार आलाय. अप्रतिम सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावा इथे ऍड झालेत. एका बाजूला अर्जुन, दुसऱ्या बाजूला सौरभ ही पेअर दाखल झाली आहे. माळुंगडेवाडी टीमची एवन जोडी. गावचं क्रिकेट खेळत असताना, गावासाठी क्रिकेट खेळत असताना माळुंगडेवाडी टीम मधून ही जोडी महत्वाची राहिली. ही पेअर भरपूर महत्वाची राहिली. शुभमचा पहिला चेंडू होता. स्वागत केलं मी म्हणेल शुभमचं. गुड मॉर्निंग बोलणारा हा चौकार होता. डावखुऱ्या त्याचा फलंदाज पुन्हा एकदा अर्जुनच्या समोर स्क्वेअर कट फटका चांगला खेळलाय. आहे खेळाडू तिकडे तैनात. कॅचेसचा कॉल होता. चेंडू अगदी कॅच करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा होता मात्र चेंडूने गाठली सीमारेषा. 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेत. माळुंगडेवाडी टीम कॅप्टन शुभम थोडासा आपण पाहिलं तर अगदी नाराज असेल गोलंदाज शुभम, कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू खेळला गेला खेळाडू ऑलरेडी बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर तैनात होता आणि असे एक कॅच होणं भरपूर गरजेचं होतं. निघून गेल्या चौकारासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत 2 चौकार आलेत. हो 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 हो, एक्स्ट्रा बाउन्स थोडस चकित केलं. सरप्राईज चेंडू होता, सरप्राईज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. खेळत असताना अगदी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. हे उत्तर दिलंय शुभम मी म्हणेल. प्रत्युत्तर दिलं. एव्हरी ऍक्शन इज रिॲक्शन. प्रत्येक उत्तराला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे ते दिलंय शुभमनं. भरपूर बाहेर कदाचित अंपायर थोडीशी शहानिशा करतायत की कशा पद्धतीने चेंडूचा टप्पा पडला. आते की थोडा बाहेर. अंपायर कॉल इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव संघाच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. लॉक करण्याचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल दिलाय. चेंडू एकीकडे तो दुसरीकडे.
चेंडू वरती पडला बांधावरती आणि अखेरीस खेळाडू पोहोचू शकला नाहीये. डिक्लेअर मध्ये एक धाव येते. 4 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढलाय. अगदी आपण पाहिलं तर झाडाला स्पर्श तर झाला आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. अर्जुन या बॅच मध्ये धावा करतोय. आधीच उल्लेख केला, इलाका भी हमारा धमाका भी हमारा, आणि हे करण्याचा प्रयत्न अर्जुनचा राहू शकतो. काल आपण आवाज ऐकला पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज आकाश कारंडे. आजही आकाश सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. वेलकम आकाश कारंडे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ओ बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळायचा होता बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू जातोय अगदी लॉंग ऑफला. हा फटका थोडासा फसला गेला अर्जुनचा. खेळाडू तिथे तैनात नव्हता. अंपायरचा इशारा आला. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 13 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. आमच्या माइंडबडी संपूर्ण गावातील प्राथमिक शाळा, त्या शाळेच्या खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. आज शिक्षक देखील आलेले आहेत. सर विनंती करेल आपण या, कृपया आपलं मनापासून एक स्वागत. शाळेतील आज शिक्षक देखील आलेले आहेत. त्या सर्व शिक्षकांचं मी स्वागत करतो. सर विनंती करेल आपण दाखल व्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्यासपीठावरती आपलं मनापासून एक स्वागत. अप्रतिम शुभमची गोलंदाजी राहिले, कारण की या संपूर्ण गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने शुभमची आपण ऍक्शन पाहिली, ऑल इंडिया आयकॉन विजय पावले सरांची आठवण आली या ऍक्शन कडे बघितल्यानंतर. आणि कट्टर फॅन आहे त्यांचा, फॉलो करतो विजय पावले सरांना, खऱ्या अर्थानं फॉलो करतो हा शुभम. आणि त्याच पद्धतीने ऍक्शन राहिले शुभमची. म्हणजे एक छबी आली की थोड्या वेळासाठी असं वाटलं की विजय पावले सर समोर गोलंदाजी करतात त्या ऍक्शन न. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांचा एक कट्टर चाहता शुभमची ओव्हर पहिली चांगल्या पद्धतीने प्राप्त झाली आहे, समाप्त झाली आहे. 13 धावसंख्या स्कोर कार्डवरती मांगलेची सुपुत्र आज संपूर्ण विश्वामध्ये आपण पाहिलं तर आखाती देशामध्ये या सांगली 32 श्रेयाचं नाव पोहोचलं मांगले गावाच्या सुपुत्राच्या माध्यमातून, विजय पावले सरांच्या माध्यमातून. ओहो लॉफ केलाय फटका, अगदी आपण पाहिलं तर खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये. येथील धावा 4. अर्जुन कदम आज मैदानामध्ये थांबला आणि अर्जुन कदम या मैदानामध्ये अगदी कोणा कोणा माहिती आहे. या मैदानाचा प्रत्येक कोणा या अर्जुन कदमला अगदी वाकिफ आहे आणि सध्या त्याच गोष्टीचा उपयोग केला जातोय. ओव्हर क्रमांक 1 च्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. ओव्हर क्रमांक 2 च्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. शुभमचा चौकारानं स्वागत केलं अर्जुन कदमनं, बोलला गुड मॉर्निंग. आणि अगदी गोलंदाजी करत असताना संदीपचंही स्वागत केलंय. गुड मॉर्निंग संदीप, चौकारानं. स्वैग से करेंगे आपका स्वागत, सबका स्वागत करेंगे हम. आणि सध्या तेच अर्जुन कदमची बॉडी लँग्वेज सांगतेय, कारण की सौरभ आज मैदानामध्ये साथ देतोय अर्जुन कदमला. नेहमी हिरो नाही बनायचं, कधी कधी हिरोचा भावही बनायचं. आणि सध्या सौरभचं तेच काम चाललंय, एक चांगली पार्टनरशिप उभी करण्यासाठी, भागीदारी घेण्यासाठी तो मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. संदीपचा चेंडू आणखीन एक लपेटा फटका, मागचा पाय थोडासा वाकवला, बसला, मग चोपला. हा बैठा फटका प्रतिम पॅडल स्वीप केला. वड बॅटिंग अर्जुन कदम. या मॅच मध्ये अर्जुन कदम ज्या पद्धतीने आज मांगडेवाडी गावामध्ये मॅच आहे, ज्या मैदानामध्ये तो क्रिकेट खेळायला शिकला, त्याच मैदानामध्ये सध्या अर्जुन कदम मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडतोय. यासाठी आधी उल्लेख केला की या मैदानाच्या कोण्या कोण्याला अर्जुन कदम माहिती आहे. या मैदानाच्या अगदी प्रत्येक कणाकणाला अर्जुन कदम माहिती आहे. आणि याच मैदानाच्या कणाकणानं या बातीनं या अर्जुन कदमला घडवलंय. त्याच मातीमध्ये आज सध्या मैदानामध्ये बॅटिंग त्याची दमदार चालू आहे. अफलातून बॅटिंग, पहिला चौकार, मग षटकार. समाचार घ्यायला सुरुवात केली संदीपचा. माळुंगडेवाडी टीम थोडस संकटाचं ढग, कारण की सध्या या मॅच मध्ये माळुंगडेवाडी टीमला संपूर्ण 11 खेळाडूंना घाम फोडलाय या एकट्या अर्जुन कदमनं. लाईनमॅन जर खेळाडू मी विनंती करेल कोणी असेल तर आपण थांबलात तर बरं होईल. ॲज अ लाईनमॅन, लेफ्ट हँडेड बॅट्समन या मैदानामध्ये नेहमी अव्वल राहतो.
खेळपट्टीला प्रेमामध्ये पाडणारा लेफ्ट हँडेड बॅट्समन या मैदानामध्ये चर्चेत राहतो. अर्जुन कदमने तेच काम केलं. या ब्रेकला आपण पाहिला आणखीन एक बैठा, आणखीन एक पॅडल स्वीप येतोय, उचलला फेकून दिला जातोय. मुक्काम पोस्ट तालुका विचारून घे या जगा, जो जो नडतो आम्हाला तो दिसतो असाच ढगा, जो जो नडतो आम्हाला तो दिसतो असाच ढगा, हे अर्जुन कदमनं सांगितलं. वड बॅटिंग, संदीपच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडल्या. पहिला 3 चेंडूवरती तब्बल धावा आपण पाहिले तर 16 गोळा केलेत आणि संघाची धावसंख्या वेगानं चालली आहे. आता ते जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू चौकार, मग षटकार, मग षटकार. पहिला 4चा पाडा बोलतोय असं वाटलं, पण नाही, त्याचं मन बदललं, त्याचे इरादे बदलले. त्याने सांगितलं 6चा पाडा बोलून दाखवतो. वड बॅटिंग, अर्जुन कदम माइंडेवाडीचा सुपुत्र. आज याच खेळानं ग्रामीण क्रिकेट तो खेळत लागला. याच खेळामुळे नवी मुंबईच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये तो अर्जुन कदम दिसू लागला. डावकुऱ्या हाताचा, सातारा जिल्ह्यासाठी खेळला, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट खेळला आणि तालुक्यासाठी क्रिकेट त्याचं अव्वल राहिलंय. चांगला चेंडू संदीपनं कमबॅक केला. ही गरज आहे. तुमची वेळ वाईट असेल तर त्या वेळेमध्ये कमबॅक करणं हे तुमचं काम आहे. वेळ येते, वेळ घडवते, पण तीच वेळ घडवते. या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक झाला. संदीपचा डॉट बॉल. अर्जुनला प्रश्न विचारायला सुरुवात केली संदीपनं. लपकण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोटून काढलाय, हेलिकॉप्टर बाहेर निघालाय. बऱ्याच अडचणी या मैदानामध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. चेंडू फेकला गेला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. फटका चांगला होता, पण अखेरीस बऱ्याच अडचणी आहेत. लांबच्या रस्त्याला गतिरोधक असतात, चांगल्या माणसाला विरोधक असतात. चांगल्या माणसाला विरोधक असताना चांगल्या फटक्याला आता बऱ्याच अडचणी येतात. निसर्गाची देण आहे या गावाला. झाड, झुडप आणि त्यानंतर याच झाडामधून सध्या आपण पाहिलं तर वाट शोधावी लागते. बॅडमिंटन फटका लप केला. चेंडू वेगानं जातोय. बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू दन 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 करत निघून गेला. अर्जुन कदमच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. 35. 2 ओव्हरचा खेळ झाला. 35 धावसंख्या. 34 धावसंख्येवरती अर्जुन कदमची बॅटिंग चालू आहे. 12 चेंडू. संघाची धावसंख्या 35. 34 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. अप्रतिम की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे संदीपची. पहिल्या 2 ओव्हर मध्ये माउंटेबाडी टीम थोडंसं आपण पाहिलं तर बॅकफुट वरती राहिला. पण मी एवढंच सांगेल माउंटेबाडी टीम साठी आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विटाही सोडत नाही. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडायचा. जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहास. यासाठी सध्या माइंडेबाडी टीम आपण पाहिलं तर मैदानामध्ये अफलातून खेळ करते. सौरभ यावेळी मात्र आपण पाहिलं तर गोवा बॅटिंग साठी स्ट्रायकिंग करते. गोलंदाजीसाठी अक्षय दाखल झालाय. टीमचा कॅप्टन अक्षय या नावानं खेळाडूला ओळखलं आहे, ओळखलं जातं अर्थातच माउंटेबाडी टीम मध्ये. कारण की अक्षय, त्याच्या टी शर्टच्या मागे अक्षय तुम्ही पाहता, याही नावानं त्याला ओळख आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तो दाखल झाला. टीमची टोटल 35 वरती 35 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. जिस चाय में उबाल ना हो चाय किस काम की, जिस मैच में बबाल ना हो मैच किस काम की. लफ केला सौरभ. यावेळी मात्र थोडासा फसला जातोय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू चेंडूच्या खाली गिरक्या घालत होता. चेंडू नो मॅच लँड मध्ये जातोय. कॅच नक्की पकडायची कोणी हे ठरलं नव्हतं. एक सिंगल धावी ते कंप्लीट केले. कारण की शुभमला थोडंसं आपण पाहिलं तर खाली घेतलंय. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. शुभमची जागा बदलली आता. लेफ्ट हँडेड बॅट्समन जसा दाखल झाला तसं शुभमला कॅचिंग पोझिशनला उभं केलं जात आहे. कॅप्टन अक्षयच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 36 ऑन अ स्कोर कार्ड. खाली राहिला, थोडासा खाली राहिला. चेंडू पडल्यानंतर सबमरीन थोडासा राहिला. सरप्राईज केलं या चेंडूने अर्जुन कदमला.
एका बाजूला कॅप्टन अक्षय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघाचा महत्वाचा खेळाडू लीडिंग ऑफ दी फ्रंट. वेळ वाईट असते, त्या वेळेमध्ये लढावं लागतं, खराब वेळेमध्ये एकट्यालाच खेळावं लागतं. यॉर्कर चांगला चेंडू हाताला अक्षयनं, अगदी आपण पाहिलं तर मोजून मापून गोलंदाजी चालू. अक्षयनं या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावा थांबवलेत, 3 चेंडू मध्ये 2 दिलेत. मगाशी उल्लेख केला, खराब परिस्थितीमध्ये ढासळून जायचं नसतं, खेळ असा करायचा, हारला तरी इतिहास, जिंकला इतिहास. कारण की हे जग असं आहे जिथे ढासळलेल्या घराच्या विटाही लोक सोडत नाही. या मॅच मध्ये ढासळून चालणार नाहीये टीमला. 37 धावसंख्या. लफ केलाय सौरभनं, ताकद दाखवली आणि उचलून फेकून दिला सीमा पार. अगदी आपण पाहिलं तर पंच केला, एक वार सीमा पार होता. सौरभचा आणखीन एक खणखणीत लाजवाब होता. वड स्ट्रोक मागे गेला, जी ताकद लावली सौरभनं. हॅमर फटका याला बोलतात, ताकदवर फटका. संघाच्या धावसंख्येमध्ये उभारी आली आहे, संघाची धावसंख्या चमकली आहे. 43 धावसंख्या स्कोर करवती घेतली आहे. 43 ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या. गाडी रमपंपो निघाली आहे. सुसाट एक्सप्रेसला गाडी चालू आहे. आग इकडे पण लागली आहे अर्जुनकडे, आग तिकडे पण लागली आहे सौरभकडे. आग दोनों तरफ बराबर की लगी आहे. लॉक करण्याचा प्रयत्न, फटका आपण पाहिलं तर खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला खेळाडू आहे. चेंडू मिस होतोय, चेंडू आपण पाहिलं तर वेगाने निघून जातोय. आधीच कर्जबाजारी, त्याच्यात ही मिस फिल्डिंग, हा चौकार उसना शेजारी. होय तेच बोलावं लागेल, कारण की ही मिस फिल्डिंग कॅप्टनला मान्य नाहीये. गरीबी में आटा गेला, थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. जिथे एक धाव होती तिथे चौकार आला. ऑलरेडी धावा भरपूर येतात, त्याच्यामध्ये ही मिस फिल्डिंग, कॅप्टन नाराज असेल थोडासा. 47 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतो, धाव घेतली नाहीये. अर्जुननं चांगला कॉल दिला. अक्षयची गोलंदाजी बाकीच्या 2 गोलंदाजीपेक्षा चांगली म्हणावी लागेल, कारण की या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा 6 चेंडूमध्ये त्यानं खर्च केलेत. पहिल्या 3 ओव्हर संपलेत. शुभम महागडा राहिला, संदीप महागडा राहिला, अक्षय थोडासा महागडा राहिला, पण प्रत्येक गोलंदाजावरती धावा आल्यात. टीमची टोटल 47. यानंतर झिंती संघ आणि सावंतवाडी टीम दोन्ही कॅप्टन इन ऍक्शन मध्ये दिसतील. सो विनंती करेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. जशी ओव्हर समाप्त होईल तसं आपण टॉस साठी यायचंय. अप्रतिम स्पर्धा. मांगडेवाडीमध्ये कालचा दिवस, आजचा दिवस, मी तर अर्जुनला बोलत 3-4 दिवस स्पर्धा ठेव. इथे यायला एक बरं वाटतं. इथे मान भेटतो, सन्मान भेटतो, कब्बल चहा भेटतो आणि आपुलकीचं प्रेम भेटतं. खूप छान. म्हणजे 2 दिवस असं वाटतं यार स्पर्धा संपली नको, पुन्हा येऊ दे. 3-4 दिवस पुढच्या वेळी स्पर्धा ठेवा. खूप छान वातावरण या संपूर्ण गावाचं. सोडून दिला चेंडू. अगदी आपण पाहिलं तर कदाचित अंपायरकडे माझं लक्ष जास्त असेल, कारण की ही सेट व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. रोहित आला आणि गावी एक वेगळी मजा असते. अक्षयचं नाव अक्षय असतं, रोहितचं नाव रोह्या असतं, शुभमचं नाव शुभ्या असतं. ही मजा गावच्या क्रिकेटची. सोडून दिला चेंडू. पुन्हा एकदा अंपायरचे दोन्ही हात समांतर व्हाईट बॉल. दादा देपनं आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढी योगा केली आहे, एवढे एक्सरसाइज केले. त्यांची सकाळ चालू होते. बाबा रामदेव आत्ता झोपले असतील योगा करून. दादा देपची आत्ता चालू झाला योगा. 2 वाईट आलेत. हो 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 हो, थोडासा यॉर्कर टाकला. ऑलरेडी बसला होता अर्जुन कदम, तयार होता बैठा फटका मारण्याचा. एक घुटना टेक षटकार देख त्याला म्हणायचं होतं, मात्र गोलंदाजानं यॉर्कर दाखवला. चांगलं प्रतिउत्तर. रोहितनं मॅच मध्ये कमबॅक केला. पहिला चेंडू डॉट यॉर्कर मध्ये हाताळला. हो लॉफ केला जातोय चेंडू बऱ्याच आकाशामध्ये. आकाशाला गवस निघालं. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. शॉर्ट आर्म पूल अर्जुन कदमच्या बॅट मधून आणखीन एक निघून जातोय. रा खतरनाक षटकार. वड बॅटिंग, वड परफॉर्मन्स. 16 चेंडू 41 वरती बॅटिंग करतो अर्जुन कदम. जिसमें दम उसका दाम. अर्जुन कदम अप्रतिम बॅटिंग.
सौ सोनार की है, एक लोहार की है, एक अर्जुन कदम की है. पार्टनरशिप बघ, एकही विकेट आली नाहीये. प्यार की बीमारी, क्रिकेट की साझेदारी, दोनों भी घातक आहे. पटलं स्कोर व्हायला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 55-50 पार 55 आणि स्कोर कार्ड. अफलातून बॅटिंग सध्या चालू आहे. लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कॅचिंग पोझिशनला खेळाडू पोहोचतोय का? कॅचचा कॉल दिलाय, ड्रॉप झाले वाटतं कॅच. ये संपा 2 धावा डिक्लेअर मध्ये 2 धावा आहेत. हमें तो अपनों ने लुटा गहरों में कहा दम था, जहां पे स्ट्रोक मारा वहां पे डिक्लेअर झोन था. 57. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू बाकी आहेत. जिंती टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर सावंतवाडी टीम कॅप्टन आपण दोघे या माझ्यासोबत जोडला ॲज अ स्कोरर. आदित्य ॲज अ टेक्निकल स्कोरर. आकाश दोघे माझ्यासोबत जोडलेत. अप्रतिम. अमृता लेफ्ट हँड साईडला ॲज अ युट्यूब हँडल ती करते. मात्र यावेळी आणखीन एक फटका येतोय. अर्जुन कदम ऐकत नाहीये. अर्जुन कदम या मॅच मध्ये आग लावतोय. शेर आहे, बब्बर शेर आहे. तुमच्याकडे ग्रेट खली आहे. खलीबली अर्जुन कदमची चालू झाली आहे. 18 चेंडू 49 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 63. 63. अफलातून बॅटिंग. आतापर्यंतचा सर्वात मोठा धावफलक उभा केला अर्जुन कदमनं बॅटिंग करत असताना. माइंडवाडी टीमचा ढाण्या वाघ या मॅच मध्ये बरसलाय. माइंडवाडी टीमचा बाहुबली या मॅच मध्ये बरसलाय. अप्रतिम बॅटिंग त्याची या मॅच मध्ये चालू आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 49 धावसंख्येमध्ये सध्या तो खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. तानाजी कदम साहेब यांच्या माध्यमातून जर 50 धावा अर्जुन कदमच्या वैयक्तिक झाल्या तर तब्बल 201 रुपयाचं प्राइज असेल. हलक्या हाताने कंप्लीट केले या स्पर्धेमध्ये. अर्जुन कदमच्या नावावरती आपण पाहिलं तर 50 धावा. स्पर्धा आपण पाहिली तर त्याच्या वडिलांच्या आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी ही स्पर्धा. स्वर्गीय उत्तम महादेव कदम चषक. मी म्हणेल ही 50 आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्याच्या बॅट मधून आली आहे. ही 50 आपल्या वडिलांना खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा देणारी आली आहे. आणि अर्जुन कदमने या मैदानामध्ये आपण पाहिली तर तब्बल हाफ सेंचुरीच्या धावा करत असताना 56 धावा टोकल्यात. अप्रतिम बॅटिंग. येथील वादळ, खेटेल तुफान. अर्जुन कदम त्या तुफानांना भिवून मागे जाईल असं नाव नाहीये. आणि अर्जुन कदमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. व्हॉट अ बॅटिंग. अर्जुन कदम. माइंडवाडीचा ढाण्या वाघ बरसला. वाघ बनावं लागतं या मॅच मध्ये बनल्याने. अर्थातच अप्पा यांच्या माध्यमातून जे 201 रुपयाचं प्राइज आहे ते जमा झालेलं आहे. 20 चेंडू मध्ये 56 धावा त्याने ठोकल्यात. संघाची धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचली आहे आणि 71 धावेचं टार्गेट आहे. चला या कॅप्टन जिंती टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिली तर सावंतवाडी टीम कॅप्टन. दोन्ही कॅप्टन या करूया टॉस. एकाहत्तर धावेचं टार्गेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला तू कमी लेखू शकत नाही. या माउंटवाडी टीम या मॅच मध्ये 71 धावांचा डोंगर पोखरण्याचा प्रयत्न केला जाईल. टॉस साठी कॅप्टन जिंती टीम, सावंतवाडी टीम कॅप्टन आपण या. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कॉल दिलाय. सो वेलकम.
प्रतिम मॅच संपूर्ण माईंगडेवाडी गाव तुम्ही पाहताय. मला वाटतं जसं जसं वळत येईल माईंगडेवाडी गावामध्ये आंब्याची झाडं, फणसाची झाडं सर्वात जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे की तुम्ही धोबेवाडी पासून बाकीच्या पट्ट्यामध्ये गेलं तर फणसाची झाडं तुम्हाला कमी बघायला भेटतील. म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्हाला वाटेल की आपण कोकणामध्ये आलो की काय. नाही, आणि गाणं चांगलं, माझ्या सोनीला कोकण दाखवा. का सोनीला कोकणाचा क्रम माईंगडेवाडी पण दाखवा. अप्रतिम सौरभचंही कौतुक करायला जी पार्टनरशिप राहिली आहे. एकानं वार केला, दुसऱ्यानं पलट वार केला. सौरभची साथ, खेळांचा आकड्यांचा एक चांगला संसार या खेळपट्टीवरती उभा केला. अप्रतिम बॅटिंग राहिली दोघांची. सौरभची बॅटिंग बघायला त्याचे बरेच फॅन फॉलोवर आले होते. मात्र अभ्यास सौरभचा केला होता त्यांनी, पण पेपर आला अर्जुनचा. ओमकार इन ऍक्शन मध्ये या टीम मध्ये बॅकवर्ड स्कूल एक रिझनला ओमकारचे फॅन फॉलोवर भरपूर आलेत आणि सगळ्यांना प्रतीक्षा की ओमकार डाई मारून कधी कॅच पकडेल. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. हे सगळे कालच्या दिवसामध्ये बाउंड्री लाईन मध्ये उभे होते. जे आता मैदानामध्ये फिल्डिंग करतात ते काल बाउंड्री लाईन मध्ये उभे होते की चेंडू बाहेर गेला तर आणून देण्याचं काम या सर्वांचं होतं. स्पर्धा आपली, स्पर्धा आपल्या गावाची. कालपासून या सर्वांची मेहनत. अक्षय आणि शुभम. शुभमला बऱ्याचदा विजय पावली सरांच्या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना तुला पाहिलं असेल, आणि हा शुभम इन ऍक्शन मध्ये असतो टीम मध्ये. आणि हा जो अनुभव आहे शुभमकडे तो कामी येईल, कारण की मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला, मोठा अनुभव त्याच्याकडे. अक्षयला ओपन करता पाहिजे. टीमचा कॅप्टन आहे अक्षय. AK-47 टीमची बोललास तरी चालेल. जे चलेगा तो 71 करके आएगा. आणि अक्षयचं मॅच मध्ये चालणं महत्वाचं आहे. जर माऊंडेवाडी टीमला 71 धावा टोकायचे, 71 धावा करायचे, तर शुभम आणि दुसऱ्या बाजूला AK-47 म्हणजे अक्षय, या दोघांना खेळणं भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी जाऊया ओव्हर क्रमांक 1 मध्ये सतीश. पहिला चेंडू चांगला हाताळला सतीशनं. सतीश हा नेहमी स्टंप लाईन पकडून गोलंदाजी टाकणारा गोलंदाज आहे. माईंगडेवाडी टीमची एक्सप्रेस गोलंदाजी, माईंगडेवाडी टीमचा वेगवान गोलंदाज. भरपूर क्रिकेट या मैदानामध्ये खेळले, म्हणून मी उल्लेख केला की इलाका भी हमारा, धमाका भी हमारा. लपकण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले, विकेट किपर अगदी होते. चेंडू सोडण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, मात्र मी म्हणेल की चांगले एफर्ट्स यशाच्या बागे. राकेश भाऊ यांना तुम्ही पाहता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं महत्वाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी देखील राहिलं. सिंहाचा वाटा राकेश भाऊंचा राहिला या स्पर्धेचा. ओहो, यावेळी मात्र देखील आपण पहिला स्क्वेअर कट केला. फटका चांगला खेळला, मात्र अडचणी बऱ्याच आहेत. चेंडू झाडावरती आदळला आणि खेळाडूच्या हातामध्ये पुन्हा एकच धाव. चेंडू निघून गेला असता तर चौकार आला असता. त्या चेंडूच्या मध्ये अगदी आपण पाहिलं तर झाड नंतर झाडावरती आढळून चेंडू पुन्हा हातामध्ये. एक कॅरम फटका तू बोलू शकतो या फटक्याला. फक्त एक धाव भेटली. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, नाराज आहे, थोडासा नाराज आहे आपण पाहिलं तर शुभम. पहिले 4 चेंडू मध्ये धावा. तू एक बोलशील, मी फक्त एक बोलेल. ओनली 1 रन. कारण की याच्या धावा पावपले नाही. ओव्हर क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. तुझी सुरुवात तुझा शेवट ठरवते. फुटून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहेत. अप्रतिम विकेट किपिंग, अप्रतिम विकेट किपिंग. चेंडू चांगला अडवला, बाउन्स झाला होता त्या. आणि त्यानंतर पहा, आज माईंगडेवाडीचे सगळे फॅन फॉलोवर आहेत, गावातील बरेच ग्रामस्थ आहेत मॅचच्या दिशेने. आणि हे क्रिकेट आहे, आपल्या गावाचं क्रिकेट बघण्यासाठी कामधंदा व्यवसाय बाजूला ठेवून येणं हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे. व्हॉट अ बॉल, अप्रतिम गोलंदाजी. सतीशची गोलंदाजी संपली आहे. सतीशच्या गोलंदाजीमध्ये धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या टोकल्यात. फक्त धाव 1 दिली आहे, 5 डॉट आले. व्हॉट बॉलिंग सतीश, व्हॉट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सतीश. माईंगडेवाडी टीमचा एक्सप्रेस, माइंड एक्सप्रेस ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले, बरेच फॅन फॉलोवर सतीशचे आहेत. ओव्हर क्रमांक 1 आणि एकच धाव. सतीश मैदानामध्ये कंजूस आहे, मैदानाच्या बाहेर अजिबात नाही. कारण की मैदानाच्या बाहेर दिलदार आहे. मैदानाच्या आतमध्ये जो कंजूसपणा त्यानं दाखवलाय तो कंजूसपणा बघण्यासारखा आहे. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये सौरभ आलाय. चार्ज झाले टीम, स्पार्क आले टीम मध्ये.
वेगळा कॉन्फिडन्स टीम दिसते. चेंडू ज्या पद्धतीने हाताला विकेट किपरचं पुन्हा कौतुक करेल. एकही चेंडू मागे जाऊन दिला नाहीये. चेंडू पडल्यानंतर जो बाउन्स होतोय, ज्या पद्धतीने आपण पहिले चेंडू गॅदर केला जातो. लेजंड खेळाडू कशाला बोलतात? जुने खेळाडू आज चेंडूवरती जी नजर पकडली आहे जुन्या खेळाडूंची ती अजूनही आहे. चेंडू पडल्यानंतर अप्रतिम विकेट किपिंग, अप्रतिम विकेट किपिंग. मिस्टर राकेश भाऊ लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू, ऍज अ विकेट किपर आहे. आणि अशा वेळी गोलंदाज आपण पाहिलं तर विकेट किपरला धरून गोलंदाजी. फक्त खेळ गोलंदाज आणि विकेट किपरचा चालू आहे. फलंदाज थोडासा शांत आहे मध्ये उभा, कारण की या दोघांच्या मध्ये फलंदाजाची चर्चा होत नाहीये सध्या. पुन्हा बॅट फिरण्याचा प्रयत्न, भरपूर लांबून चेंडू गेला. कदाचित वाईट प्लस येऊ शकते. वाईट प्लस 1, 2 धावा ऍड होत आहेत. मी असा कॅमेरामॅन पहिल्यांदा बघितलाय. आरोही ऍज अ कॅमेरामॅन आहे. आरोही सारखं कॅमेरा बघ पहिल्यांदा बघितलं. खेळाडूला दम दिला, बाजूला होऊ नये तर फेकून मारेल दगड तुला. कॅमेऱ्याच्या मध्ये तू येतोयस. गुड कॅमेरा बघ. सोडून दिला चेंडू, कदाचित डॉट बॉल जातोय. फसला गेला बॅटर. ही वेळ नाहीये चेंडू सोडून देण्याची, वेळ आहे चेंडूला खऱ्या अर्थानं चेंडूच्या मागे लागण्याची. जिथे तिथे पोहोचणं गरजेचं आहे. यावेळी धावा हव्यात आणि त्याही लॉट मध्ये हव्यात, डझन मध्ये हव्यात. वाईट बॉल, कदाचित धावा पण पाहिली तर वाईट जाते. चेंडू थोडासा वरती गेला असता तर डिक्लेअर आली असती, मात्र हा चेंडू फक्त वाईट साठी गेलाय. टीमची टोटल पाहिली तर सध्या स्थिर आहे. 4 धावसंख्या होती. रिलॅक्स आहे सध्या फिल्डिंग करणारी टीम, रिलॅक्स मध्ये उभी आहे, कारण की माहिती आहे थोडीशी मॅच पकडतायत हातामध्ये. खाली राहिला थोडासा सबमरीन डिलिव्हरी तुम्ही बोलू शकता, थोडासा खाली राहिला. माळवडीवाडी टीम थोडीशी नाराज असेल, कारण की जो बॅटिंग परफॉर्मन्स आहे आणि हा जो आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जाऊन एक खेळपट्टीमध्ये तुला तुझा खेळ दाखवायचा असतो. तिथे ऍज अ खेळपट्टी तुझं नातं चांगलं जुळलं तर तुझा खेळ चांगला होतो. माळवडीवाडी टीम सध्या आपण पाहिलं तर त्या खेळाची प्रतीक्षा. पुन्हा वाईट बॉल आहे. सौरभची गोलंदाजी, 4 चेंडू सौरभने हाताळले. चांगली स्कोरिंग सध्या चालू आहे. अप्रतिम टेक्निकल आणि ऑफलाईन दोन्ही स्कोरिंग चांगल्या पद्धतीने चालू आहेत. कॅमेरा वर्क चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ओव्हरऑल स्पर्धेला संपूर्ण आपण पाहिलं तर चांगला प्रतिसाद भेटला. या फटका चांगला भरपूर वेळानंतर आला. तिथेही अडचण आहे, तिथेही चेंडू थांबला जातोय. अखेरीस भरपूर वेळानंतर हा फटका हवाई सफर आला, हवेमधून जाणारा चेंडू अखेरीस अडथळा आला आणि त्यानंतर धावा 3 कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा. स्ट्रायकिंग मध्ये शुभम येईल आता. 5 चेंडू हाताळलेत. हेलिकॉप्टर बाहेर करण्याचा प्रयत्न, खेळाडू ऑलरेडी तैनात आहे. चांगला चेंडू पकडलाय, चांगली फेकी आहे. धनराज होता तिथे, भरपूर वेळानंतर त्याच्याकडे चेंडू आला, मात्र तरी आपण पाहिलं तर त्याचा तंदुरुस्त होता तिथे, तयार होता. 2 ओव्हरचा खेळ, 2 ओव्हरचा ड्रामा संपला आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 2 ओव्हर नंतर सिंगल डिजिट धावा आहेत आणि या सिंगल डिजिट धावा सध्या आपण पाहिलं तर अगदी स्थिर आहेत. संकेतला बाहेर काढला अर्जुननं. कट गोलंदाज, माईंगडेवाडी टीम मधला जादूगर म्हटलंच तरी चालेल. एका पॅकेज मध्ये 2 धमाके, लेग ऑफ मध्येच येणारा रॉकेट बॉल. फिरकी गोलंदाज आहे. अर्जुन कदमचं कौतुक करेल. गावामध्ये खेळाडू घडवलेत, गावामध्ये खेळाडूंना चान्स देतोय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज बाहेर काढतो आणि हे असतं तू गावामध्ये किती खेळाडू घडवलेत त्याच्यावरती तू खेळाडू किती मोठा आहेस हे ठरवलं जातं. अप्रतिम अर्जुन कदमचं कौतुक करेल. बदल्यानंतर पहिला चेंडू काटा बदलेल. थोडासा आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल साठी जातो हा चेंडू. कट गोलंदाज, फिरकी गोलंदाज संकेत. माईंगडेवाडी टीम मध्ये जादूगर आहे आणि हा जादूगर संकेतला तू पाहतोय. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट. ओहो, लॉफ केला. बॅटच्या समोर उचलून फेकून दिला जातोय. शुभमच्या बॅट मधून संघाचा आत्मविश्वास वाढवणारा षटकार आला आणि या षटकारानं संघाच्या धावसंख्येला थोडंसं आपण पाहिलं तर चकाकी भेटली आहे. 15 धावसंख्या, 15 ऑन स्कोर कार्ड. थँक्यू. हा चौकार आहे म्हणजे 13 धावा स्कोर करवती आहेत. चेंडूचा खेळ
अप्रतिम गोलंदाजी. पहिल्यांदा आपण पाहिलं तर थोडासा कट झाला. लेग बायच्या सुरुवातीमध्ये एक धाव जरूर ऍड झाली आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इझी कवळी बोट चेंडूच्या डोक्यावरून फिरवली जात आहेत. गरागर चेंडू फिरवले जातात. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक गाडी 2 वरती जावी अशी. चेंडू पडल्यानंतर जो काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय, हवेमध्ये एका वेगळ्या चेंडू रंगही बदलतोय. अप्रतिम गोलंदाजी. थांबलाय. आणि बऱ्याचदा जेव्हा तुमचा टप्पा ठरलेला नसतो, थांबायचं आयुष्य असो, क्रिकेट असो, मागे जायचं, पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. फुलटॉस याआधी देखील थांबला होता तो. कदाचित त्याला टप्पा थोडासा आपण पाहिलं कन्फ्युज होता. मात्र अखेरीस या फुलटॉस वरती जास्त धावा आल्या नाहीयेत. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत आणि आता संघ 15 या धावसंख्येवरती 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 16 धावसंख्या. थोडीशी शांत मॅच तुला दिसून येईल कारण की तिची बॅटिंग आपण बरी शांत राहिली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप केला, खेळाडू आहे, चेंडू निघून जाईल गॅप मधून. 20 में मिली दरार, चेंडू झाला फरार. येईल 4, येईल चौकार. या चौकारानं फरक पडणार आहे का टीमला? कदाचित नाही जास्त फरक पडत आहे, पण जो प्रयत्न चाललाय सध्या शुभम आणि अक्षयचा, तो प्रयत्न शेवटपर्यंत चालू आहे. प्रयत्न करणं तुझ्या हातामध्ये, यश भेटेल नाही भेटेल हा नंतरची गोष्ट आहे, पण आधी तुझा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. आणि हा खेळ अक्षयचा आणि शुभमचा सध्या हळूहळू पुढे येतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20. गोपेश कदम यांच्याकडून कीपर साठी 201 रुपये. विकेट कीपर आपण पाहतोय राकेश भाऊ ज्या पद्धतीने क्लोज आहे. चेंडू आपण पाहिलं तर कदाचित डिक्लेअर येईल. दादा धावू नका, आपण एक सिंगल धाव आली आहे. विकेट कीपर खरंच कौतुकास्पद राहिले. खूप चांगली विकेट किपिंग. चेंडूचा खेळ झाला आपण पाहिलं तर अगदी 6 म्हणजे 3 ओव्हरचा खेळ झालाय. संकेत अजून किती चेंडू टाकणार होता? 6 चेंडूच्या अखेरीस आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या अगदी 21 वरती. अजून 6 चेंडूमध्ये विजयासाठी विचार केला तर 50 धावेची गरज आहे. 7 चेंडू 50. जयेशला तू पाहतोय. बंटी या नावानं या खेळाडूला ओळख आहे माइंडेच्या वाडीच्या क्रिकेटमध्ये, माइंडेवाडी क्रिकेटमध्ये. लफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. कदाचित आपण पाहिलं तर यावेळी अगदी चेंडू निघून जातोय. 1 सेकंड बाउन्सला गाठले सीमारेषा. चेंडू आपण पाहिलं तर निघून जाईल 4 धावेसाठी. शेवटची ओव्हर आहे मॅच मध्ये. माइंडवाडी टीमनं बऱ्यापैकी मॅच पकडली आहे. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटली. अर्जुन कदमनं ज्या मॅच मध्ये 56 धावेचा खेळ केला, हाफ सेंचुरी. लॉफ केला, पंच चांगला आहे. शेवटच्या मुवमेंटला बॅटिंग केली जाते आणि मॅच संपत येताना सध्या धावा चालू केल्यात. 2 चौकार आलेत. वेळ हातातून जात असताना केलेला विचार हा बऱ्याचदा नसतो कामाचा. तुझी सगळी पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस हा नसतो कामाचा. मॅच हातातून जात असताना षटकार चौकार येणं बऱ्याचदा नसतात कामाचे. मात्र जाता जाता टीमचं कर्ज कमी करून जातो आणि ही बॅटिंग राहिली शुभमची. पुन्हा लॉफ केलाय फुल टॉस वरती. अगदी आपण पाहिलं तर धावा किती भेटतील? सध्या 2 धावा तर कंप्लीट केल्यात धावून. मात्र चौकार, हॅट्रिक चौकार या मॅच मध्ये शेवटच्या या ओव्हर मध्ये. बंटीची सध्या टेस्टिंग चालू आहे, तर या टेस्टिंग मध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार खाल्लेत. हाफ ट्रॅकर लॉफ केला, डोक्याच्या वरून निघून जातोय. शुभमनं मॅच मध्ये हे सांगितलं की कमी लेखू नका, ताकद ठेवतो अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याची. मात्र शेवटच्या काही चेंडूमध्ये त्याला 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अगदी पाऊस पडलाय. 3 चौकार, 1 षटकार. संघाची धावसंख्या अगदी 39 वरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम बॅटिंग शुभमची. स्वतःच्या खेळाला उभारी देणारे, स्वतःच्या खेळाची गुणवत्ता दाखवणारा हा खेळ चालू आहे त्याचा. एक मोठं टार्गेट, 71 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. सध्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 वरती टीम आहे.
हाही हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. 5वा चेंडू आहे आणि अखेरीस याही चेंडूवरती आपण पाहिलं तर येतो आणखीन एक षटकार. 3 चौकार 2 षटकार. नशीब धावा जास्त आहेत दादा, नाहीतर ही बाज शुभमने हसत हसत संपवली असती. कारण की आतापर्यंत धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत खर्च झालेत 24 धावा आतापर्यंत आलेत. म्हणजे शेवटच्या 5 चेंडूवरती 24 धावा, 30 धावा करण्याची क्षमता शुभम ठेवतो. मॅच नशीब थोडीशी लांब आहे. हेलिकॉप्टर खेळून काढण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. कदाचित एकच सिंगल धाव घेतले, इनिंगची समाप्ती होते. अखेरीस मॅच मध्ये विजेता राहिली होती माळिंगनेवाडी संघ. मात्र या मॅच मध्ये माळिंगनेवाडी टीमचं मी कौतुक करेल. आपण आलात, सहभागी झालात, खेळ चांगला केला. शुभम वेल प्ले, अक्षय वेल प्ले, सगळ्यांचा खेळ चांगला झाला. रोहितची गोलंदाजी पाहिली, संदीपची गोलंदाजी, शुभमचा खेळ आणि अक्षयचा खेळ पाहिला. माळिंगनेवाडी टीमचा परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं समोरच्या संघाला थोडासा घाम फोडणारा राहिला जरूर, मात्र पराभव त्यांना पत्करावा लागला. आणि एका पराभवानं संघ थांबत नाही, एका पराभवानं क्रिकेट संपत नाही. मॅन ऑफ द मॅच ज्यानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्या केली, या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी ठोकली, तो अर्थातच अर्जुन कदम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी बॅटिंग अर्जुन कदमची राहिली. स्पर्धा वडिलांच्या नावाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्वर्गीय उत्तम महादेव कदम चषक. आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच अर्जुन महादेव कदमनं या स्पर्धेमध्ये अर्जुन उत्तम कदमनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हाफ सेंचुरी पहिली ठोकली. अप्रतिम बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच अर्जुन कदम. वेलकम अर्जुन. अप्रतिम बॅटिंग. कैलासवासी अधिक बाबूराव कदम यांच्या स्मरणार्थ गोपेश बाबूराव कदम यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा जो 200 रुपयाचा प्राइज आहे. गोपेश दादा, मी विनंती आहे दादा तुझ्या हस्ते आम्ही प्राइज देऊ इच्छितो, कारण की तुमच्या माध्यमातून स्पॉन्सर केलाय. कॅप्टन वेलकम बाबूराव दादा, आपलं मनापासून स्वागत. जिंती आणि सावंतवाडी टीम कॅप्टन या राहुल खांडेकर, आपलं मनापासून स्वागत. वेलकम राहुल दादा. आणि आप्पा आपल्याकडून 200 रुपये आपण जाबा. अर्जुन कदम अप्रतिम बॅटिंग. स्पर्धा त्याच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी. आणि आपल्या स्पर्धामध्ये अर्जुननंच आपण पाहिलं तर अगदी हाफ सेंचुरी ठोकले. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिली 50 त्यानं लगावली आहे. आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली या 50 धावेसाठी, 50 धावेच्या माध्यमातून त्याने दिली आहे. आणि जसं 50 धावा त्यानं केलं तसं वरती त्यानं पाहिलं आकाशाकडे पाहून खऱ्या अर्थानं या स्पर्धेची हाफ सेंचुरी डेडिकेट केली आपल्या वडिलांना. आणि त्यानंतर या स्पर्धेचा अप्रतिम स्कोर त्यानं उभा केला, 56 धावा. आणि आप्पा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा प्राइज. अर्जुन कदमच्या मागे जर आशीर्वादाचा हात कोणाचा असेल तर सध्या 200 रुपयाचं प्राइज देणारे आप्पा, त्यांचा आशीर्वादाचा हात अर्जुन कदमच्या मागे. वडिलांनंतर सपोर्ट आप्पांचा अर्जुन कदमच्या मागे आहे आणि तो असाच कायम राहावा. अप्रतिम मॅच आम्हाला बघायला भेटली, मजा आली या मॅच मध्ये. माळिंगनेवाडी टीमचा आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच माळिंगनेवाडी टीम, आपण सहभागी झालात, खूप छान खेळ केलात, आपलं मनापासून आभार. टॉस करूयात. राकेश दादा यांचं प्राइज मी विनंती करेल अर्थातच गोपेश दादा यांच्या माध्यमातून. राकेश भाऊ अप्रतिम विकेट किपिंग, आजही तरुणांना लाजवेल असा विकेट किपिंग राहिले. आणि कोण बोलेल 50 वयाचे खेळाडू, 50 वय हा फक्त आकडा आहे, पण मी म्हणेल अजूनही 25 वयाच्या खेळाडूसारखी त्यांची बॉडी लँग्वेज आहे, अजूनही तशीच फिल्डिंग, तीच नजर चेंडूवरती आहे. जुनं ते सोनं का म्हटलं जातं, ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं. राकेश भाऊची विकेट किपर तुम्ही पहा, विकेट किपिंग तुम्ही पहा, प्रेमामध्ये पडाल विकेट किपिंगच्या. अप्रतिम विकेट किपिंग. आणि गोपेश दादाचं कौतुक करेल, खेळाडूंच्या पाठीवरती पैशाच्या माध्यमातून कशी थाप मारायची आणि प्रत्येक सामनावीर गोपेश दादांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दिलाय. जिंती टीम सावंतवाडी टीम टॉस साठी या प्लीज. बाबूराव दादा थकत नाही का रे तू खेळून, किती वेळ आहे तू क्रिकेटसाठी? टॉस साठी आहे बाबूराव दादा. नाही आली. सावंतवाडी टीम जशी मैदानामध्ये येईल तशी आपण पाहिलं तर लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. आणि आज
दादादेव मी माळुंडेवाडी टीमचं कौतुक यासाठी केलं, सकाळी लवकर आली, एक नंबर टीम, जर्सी पॅटर्न आणि संपूर्ण टीम किट मध्ये आले. शिस्त, मॅनेजमेंट आणि एका पराभवाने क्रिकेट संपत नाही दादा, एका पराभवाने क्रिकेट आणि खेळ संपत नाही, खेळाडू संपत नाही. या मॅच मध्ये ते पराभव झाले, मात्र शुभमनं घाम फोडला होता. टीम स्क्रीन वरती पाहताय, माळुंडेवाडी टीम सध्या स्क्रीन वरती दाखवली जाते. सुनील गाणेकर खऱ्या अर्थानं शुभमचे वडील, त्यांचं कौतुक करेल. खूप चांगल्या पद्धतीने टीम माळुंडेवाडी मला दिसली आणि संपूर्ण टीम शांत बसली आहे. या मॅच मध्ये खेळ त्यांचा चांगला राहिला, सकाळी टायमिंग वरती आले, शिस्तीमध्ये खेळ केला आणि शिस्तबद्ध संघ, एखाद्या संघाला शिस्त असणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. सध्या स्क्रीन वरती माळुंडेवाडी टीमला तुम्ही पाहिलं, संपूर्ण खेळाडू पाहिले, जे आले, खेळले आणि ज्यांनी घाम फोडला थोडासा समोरच्या संघाला. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आकाशकडे आपण जाणार आहोत थोड्या वेळात मध्ये. आकाश कारंडे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो 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 हॅलो